शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज पैठणमध्ये धडाडणार आहे। संत एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसंवाद मेळावा होणार आहे आणि या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेमध्ये कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ हे आपल्या संचालक मंडळासह शिवबंधन बांधणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वैजापूर इथेही शिवसंवाद मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरे दौरा करत असलेल्या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरी झाली होती, ज्यामध्ये पैठण मतदारसंघ संदीपान भुमरे यांचा तर वैजापूर मतदारसंघ रमेश बोरनारे यांचा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे बंडखोरांच्या मतदारसंघात काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आजचा उद्धव ठाकरेंचा दौरा नेमका कसा असेल? 2 बंडखोरांच्या मतदारसंघात ते येत आहेत। निश्चित आहे, अगदी खरं आहे की सर्वाधिक बंडखोरी छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेली होती। 6 पैकी 5 आमदार हे शिवसेना सोडून गेलेले होते। आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच हा त्यांचा दौरा आहे। सुरुवातीला ते वैजापूरमध्ये या ठिकाणी मेळावा घेतील। तिथे खरं तर भाजपला धक्का द्यायची त्यांची तयारी होती। दिनेश परदेशी सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस हे प्रवेश करणार होते, मात्र त्यांचं अजून निश्चित झालेलं नाही। मात्र दुसरीकडे पैठणमध्ये जी सभा होते तिथे सचिन घायाळ आपल्या संचालक मंडळासह शिवबंधन बांधणार आहेत। त्यामुळे दोनही ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत। आता त्या ठिकाणी नेमके उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकी काय भूमिका घेत आहेत, खरोखरच वैजापूरमध्ये आणखीन कुठला प्रवेश होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।